मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवारजी हो, पाकिस्तान 2 दिवस झाले सतत आपल्याकडे ड्रोन हल्ले करतात, परंतु भारताचे एअर डिफेन्स सिस्टमनं ते हाणून पाडलेले आहे। आपल्या सैन्याची अतुलनीय कामगिरी नाही, आपले जे पायलट आहेत एअर डिफेन्स करणारे हे जगातील उत्कृष्ट पायलट म्हणून आपल्या पायलटची त्या ठिकाणी नोंद आहे आणि ओळख आहे। त्यामुळे पाकिस्तान कितीही मनसुबे केले तरी पाकिस्तानची अवकातच नाही की भारताच्या पुढे टिकाव लागण्याची। त्यामुळे फार तर 8 दिवसामध्ये पाकिस्तानच्या चिंधळ्या उडतील इतकी शक्ती आपल्या सैन्यामध्ये आणि आपल्या बलाढ्य भारतामध्ये आहे। त्यामुळे त्यांचे ड्रोन हल्ले वगैरे, मिसाईल वगैरे काही प्रकार आता जे काही माकड चाळे सुरू आहेत ते मला वाटतं की पुढच्या 8 दिवसात संपुष्टात येतील आणि पाकिस्तान हा बॅकफुटला जाईल आणि भारताच्या पुढे भारताला विजयाच्या पलीकडचा विजय मिळेल, विजयाच्या पलीकडे विजय मिळेल एवढी शक्ती आपल्या देशामध्ये आहे। त्यामुळे मी भारतीय सैन्यांच्या पुन्हा ज्या पद्धतीनं हे 2 दिवस युद्धामध्ये त्यांनी कौशल्य दाखवलं तो निश्चितपणे आम्हाला अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे आणि भारतीय सैन्याचा आम्हाला नक्की गर्व आहे। भारतीय मिसाईल काल पाकिस्तानात सोडले, त्यात काही एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे। नक्कीच काल काही एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त झालेत। जवळपास पाकिस्तानचे सर्व मोठे शहर आता भारतीय सैन्याने टार्गेट केलेले आहे आणि उद्या अशी स्थिती येईल की पाकिस्तानला लढायची म्हणजे ताकदच उरणार नाही। एक हँडिकॅप अपंग पाकिस्तान तुम्हाला पुढच्या काही कालावधीमध्ये दिसेल, कारण त्या पद्धतीनं युद्ध कौशल्य मग ते मिसाईल आपण हवाई याच्या माध्यमातून असेल किंवा आपण आपलं सैन्य जे सज्ज आता आहे की तीनही जमिनीवरून, पाण्यातून आणि हवाई मार्गाने असं तीनही सैन्य इतकं आपलं मजबूत आणि तयार आहे। जर पुन्हा भारताने विचारच केला तर अख्खा पाकिस्तान गिळंकृत करण्याची ताकद आपल्या देशामध्ये आहे, आपल्या सैन्यामध्ये आहे। विरोधक सोबत आहे सरकारच्या या सगळ्या याच्यात? नक्कीच, प्रश्नच नाही। आम्ही हा देश महत्त्वाचा आहे, बाकी गोष्टी त्यामध्ये गौण आहेत। पण काल दुर्दैवानं केंद्रीय मंत्री मोहोळ जे बोललेत ते अत्यंत चुकीचं बोललेत। ही वेळ नाही ते शब्द वापरायचे, त्याचा आम्ही निषेध करतो। मुरलीधर मोहोळचा हे बचपना म्हणजे बालिशपणाचं त्यांचं ते स्टेटमेंट होतं, बालिशपणा मुरलीधर मोहोळांचं। ते म्हणले की अतिरेक्यांचा कधी त्याचा बदला त्यावेळच्या सरकारने, काँग्रेस सरकारने घेतला। त्यांना जरा अभ्यास करून बोललं पाहिजेत आणि ही वेळही नाही ते बोलण्याची। भारताचे तुकडे करणारं कोण होता तर ते त्यावेळचं सरकार होतं, आम्ही नाव घ्यायची गरज नाही। ते त्यावेळच्या पंतप्रधानांचं कौशल्य होतं 2 तुकडे करून पाकिस्तानचे, भारताचे पाकिस्तानचे तुकडे भारताने केलेत ते त्याची ती सरकारची त्यावेळच्या इच्छाशक्ती होती आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं काही राजकारण करणं मला वाटतं योग्य नाही। कारण त्या काळामध्ये 79,000 सैनिक भारताने आपल्या याच्यात घेतले होते, म्हणजे त्यांना ताब्यात घेतले होते आणि लाहोरपर्यंत मग युनोनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यानंतर माघार घ्यावी लागली किंवा आपण त्यामध्ये समेट केला। परंतु भारत हा बलाढ्यच देश आहे, सत्ता कोणाची असू देत, आपलं सैन्य प्रचंड ताकदवर आहे, सैन्य प्रचंड अभिमान वाटेल अशा प्रकारचं आपल्या देशातलं सैन्य आहे। शेवटचा प्रश्न होता, महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा आहे, आरोग्य विभागाच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत? नाही, नक्कीच आत्ताची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही आहोत
आणि महाराष्ट्र सरकार या परिस्थितीमध्ये जे निर्णय घेईल त्याला नक्कीच आमचा पाठिंबा असणार आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.